मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे मोठ्या प्रमाणामध्ये बदल केलेला आहे. नियम बदललेले आहेत. पात्र कोण आहेत, अपात्र कोण आहेत आणि त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट नेमके तुम्हाला काय काढायचं आहे, कशा पद्धतीने काढायचं आहे आणि याच्यासाठी महिला कोणती पात्र आहे आणि तुम्हाला 2100 रुपये कधी मिळणार आहेत आणि याचा नवीन नियम काय आहे. या लाडक्या बहिणीचे याच्यामधून नाव गायब कसं झालेलं आहे, कोण याच्यासाठी पात्र आहे आणि कशा पद्धतीने याचे आपल्याला हे बघायचं आहे. आणि आता याच्यामध्ये नेमकं लाडक्या बहिणीचे 2100 रुपये कुणाला आले किंवा नाही आले, काय झालं, कशा पद्धतीने आता नेमकेच मंत्रिमंडळ स्थापन झालं. आता याचे सर्व डिटेल नियम काय बदललेले आहेत, काय याचं सर्व डिटेल सुधारणा काय केली, कशा पद्धतीने पात्र याची सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचंय. शिवाजी क्लासेस ऍग्रीकल्चर, मी शिवाजी सारंग तुमच्या या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. आता आपल्याला याच्यामध्ये लाडक्या बहिणीचे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अनेक दिवसापासून याच्या खूप व्हायरल व्हिडिओ होत आहेत की 2100 रुपये इतक्या तारखेला येणार आले. तर काही जण म्हणत आहेत कोणत्या महिलेला पैसे आलेत का नाही आले, त्याने कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला 2100 रुपये आले का हे पण सांगू शकतो. आता याच्यामध्ये नवीन नियम आपल्याला नेमके तुम्हाला आता याच्यामध्ये अपात्र महिला कोण आहेत, सर्वात प्रथम तुम्हाला अपात्र महिला याच्यामध्ये कोण आहेत. सर्वात आता याच्यामधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याच्यामध्ये सर्वात प्रथम त्यांनी जी आर काढला होता 28 जून 2024 ला. त्यामध्ये त्यांनी अशी अट टाकली होती की 21 ते 60 वर्षापर्यंतच याच्यामध्ये महिला फॉर्म भरू शकतात. त्याच्यामध्ये त्यांनी घेतलं विवाहित, त्याच्यानंतर विधवा, त्याच्यानंतर निराधार आणि त्यानंतर घटस्फोट महिला, अशा काही त्यांनी बऱ्याच महिला दिलेल्या होत्या. त्याच्यानंतर त्यांनी 3 जुलै 2024 ला त्यांनी एक नियम बदलला, म्हणजे एक सुधारणा केली. त्याच्यामध्ये काय त्यांनी सुधारणा केली की बाबा त्याच्यामध्ये वय वाढवल्यात, 21 ते 65 वर्ष केलं. आणि त्याच्यामध्ये नवीनच त्याच्यामध्ये एक काय केलेलं आहे की बाबा अविवाहित महिला ज्या आहेत, अविवाहित महिला आहेत त्यांना पण त्यांनी त्या फॉर्म मध्ये सामील करून हे केलेलं होतं. आणि पहिली दुसरी एक अट होती की बाबा तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या कमी तुम्हाला असलं पाहिजे आणि 5 एकरच्या वर तुम्हाला जर जमीन असेल तर तुम्ही अपात्र होलेले. याच्यामध्ये शेतकऱ्याची ती अट पूर्ण काढून टाकलेली आहे. त्या जी आर मध्ये कुठल्याही प्रकारचं नाही. आता अपात्र महिला कोणकोणत्या आहेत, आता याच्यामध्ये संजीव गांधी जी योजना आहे, जे महिलेच्या नावानं संजीव गांधी योजना राबवली आहे, त्याला महिन्याला 1,500 रुपये महिलेच्या नावानं भेटत होते. ती जर महिला त्या योजनेसाठी जर पात्र असेल, त्या महिला जर ती महिलेला त्याचे पैसे जर उचलत असेल तर ती त्या या लाडक्या बहिणी याच्यापासून, योजनेपासून वंचित राहू शकतात किंवा त्या महिलेला पैसे मिळणार नाहीत. आता शासनाचं धोरणच पहिले त्या जी आर मध्ये होतं की बाबा कोणत्याही शासनाच्या योजना दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये जर महिना मिळत असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचं फॉर्मची व्हेरिफिकेशन केलं नव्हतं, कुठल्याही प्रकारचा फॉर्म चेक केलेला नव्हता. आता याच्या संजय गांधी जर योजनेमध्ये जर महिला जर पात्र असेल, तिला जर महिना मिळत असेल तर त्या योजने लाडक्या बहिणीपासून त्यांना हे म्हणजे लाडक्या बहिणीचे इथून त्यांनी व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतर त्याला पैसे मिळणार नाहीत. त्याच्यानंतर एका कुटुंबातील 2 अविवाहित महिला होत्या. आता त्यांनी काय केलं होतं, 21 ते 65 वर्षामध्ये काय केलं होतं की एका कुटुंबामध्ये जर अविवाहित 2 जर महिला असल्या तर त्या दोन्ही महिलेला त्यांनी भेटत होते. पण आता याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की एका कुटुंबातील अविवाहित एकाच महिलेला, म्हणजे एकाच लाडक्या बहिणीला त्यांनी पैसे मिळणार आहेत, ही एक अट ठेवलेली आहे. त्यानंतर त्यांनी उत्पन्नाचं 2 लाखाच्या म्हणजे 2.5 लाखाच्या कमी ज्याचं उत्पन्न आहे त्याच याच्यासाठी महिला पात्र राहतील. त्याच्यावर जर 2.5 लाखाच्या वर जर तुमचं 3 लाखापर्यंत जर उत्पन्न जर जात असेल तर याच्यामध्ये महिला अपात्र राहील. त्याच्यानंतर आयकर, म्हणजे तुम्हाला इन्कम टॅक्स जर ज्या महिला जर भरत असेल, त्या कुटुंबामध्ये कोणी जर व्यक्ती जर भरत असेल तर इन्कम टॅक्स जर ती पण महिला अपात्र राहणार आहे. त्याच्यानंतर ज्याच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे, ज्या महिलेच्या नावानं 4 व्हीलर वगैरे गाडी आहे, ती पण त्यांनी अट लावलेली होती. ही अट त्यांनी लावायला नाही पाहिजे होती, कारण बरेच 4 व्हीलर ज्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी असते, टाटा वेस्की गाडी असते, बऱ्याच आता याच्यामध्ये आदरणीय म्हणजे त्यांनी म्हणजे जे वाहतूक करतात ती 4 व्हीलर गाडी असते, त्यांचा आर्थिक दर्जा म्हणजे त्यांची कुटुंबाचं जे पूर्ण कारभार किंवा पूर्ण कुटुंब चालतं तर त्या 4 व्हीलर गाडीवर चालतं. हा पण त्यांनी अट केली होती, पण ही अट त्यांनी रद्द करायला पाहिजे. म्हणजे काही जण जर 4 व्हीलर याच्यासाठी आहेत, काही जणांसाठी आदरणीय धकवण्यासाठी पण त्याच्या 4 व्हीलर गाड्या
आहेत. आता याची प्रत्यक्ष तपासणी अर्जाची केल्या जाईल, व्हेरिफिकेशन केल्या जाईल आणि याच्यासाठी तुम्हाला आता याच्यामध्ये अपात्र तुम्हाला याच्या जर लाडक्या बहिणीचं जर 21 तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तुमच्याजवळ जर डॉक्युमेंट व्यवस्थित जर असेल, तुम्हाला आता याच्यामध्ये केसरी पिवळं, आता यांना 2 डॉक्युमेंट त्यांनी जर उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसेल तर हे डॉक्युमेंट त्यांनी मागवले होते. पण कदाचित तुम्हाला व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर, तुमची तपासणी झाल्याच्या नंतर तुम्हाला 1 वर्षाचं उत्पन्नाचं तुम्हाला काढणं गरजेचं आहे. तुम्ही जर आता जर हा व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्ही उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्ही काढून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला या तहसील कार्यालयामधून जाऊन तुम्हाला काढायचं, जिथं महावीर सेवा केंद्र आहे तिथं जायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला उत्पन्नाच्या प्रमाणपत्रासाठी लागणारे तुम्हाला डॉक्युमेंट आहेत. आधार कार्ड आहे, त्याच्यानंतर इलेक्शन कार्ड आहे, त्याच्यानंतर राशन कार्ड आहे आणि तुम्हाला फोटो लागणार आहे आणि एक 7/12 लागणार आहे. जर तुमच्याकडे 7/12 नसेल तर तुम्ही भूमिहीन त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. असं तुम्हाला हे डॉक्युमेंट घेऊन जायचे. तुम्हाला तहसीलचं उत्पन्न 1 वर्षाचं उत्पन्न तुम्हाला काढायचं आहे. तुम्हाला महावीर सेवा केंद्रावर जाऊन हे उत्पन्न तुम्ही काढू शकता. तुम्ही आताच अर्ज करून घेतला तर तुम्हाला जेव्हा त्यांनी हे त्रुटी जर तुम्हाला दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला जर टाइम दिला तर तुम्ही त्याचं उत्पन्न तुमचं येऊन जाईल. तुम्हाला कालावधी त्याला तहसीलच्या उत्पन्नाचा याला टाइम तुम्हाला लागू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही हा जर व्हिडिओ बघत असाल तर उत्पन्न तुम्ही काढून घ्या. तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. आणि तुम्हाला 1 वर्षाचं उत्पन्न काढलं तर तुम्हाला ज्या महिलेच्या मुलं जर शिक्षायला असलं तर शिष्यवृत्तीचा फॉर्म भरायला सुद्धा त्यांचं त्या उत्पन्नाचा उपयोग होऊ शकतो. फक्त एवढीच याची अट आहे की तुम्हाला 2.5 लाखाच्या कमी उत्पन्नाचं प्रमाणपत्र, 1 वर्षाचं उत्पन्न तुमच्या 2.5 लाखाच्या खाली असलं पाहिजे असं उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला काढायचं आहे. तहसीलमध्ये तुम्ही काढू शकता. आता याचे नवीन नियम काय आहेत, आता हे तर बघितलेलं. आता याचा नवीन नियम काय आहे, तो होतंय की फक्त याच्यामध्ये नवीन नियम मध्ये 21 ते 65 वर्ष केलेले आहे. त्याच्यानंतर 2100 रुपये लाडक्या बहिणीचं तुमच्या नावाने हे केले. आता याच्यामध्ये 21 ते 60 वर्ष होते. 28 जून 2024 ला याचा GR मध्ये लिहिलेलं होतं. त्याच्यामध्ये सुधारणा 3 जुलै 2024 ला सुधारणा अशी केलेली आहे की बाबा त्यांचं वय वाढवून गेलेलं आहे की ते 21 ते 65 वर्ष पण केलेलं आहे. त्याच्यामध्ये अविवाहित महिलेला पण त्यांनी त्यांच्यामध्ये ऍड केलेलं होतं. आता अशा पद्धतीने हे आता याच्यामध्ये पात्र महिला कोण कोण आहेत. आता याच्यामध्ये ज्याच्या पात्र महिला कोणत्या, ज्याच्याकडे 4 व्हीलर गाडी नाही, त्याच्याकडे आयकर विभागाचे जे सर्टिफिकेट वगैरे म्हणजे इन्कम टॅक्स भरतात त्याच्याकडे काही कुठल्याही प्रकारचं भरत नाही ते. त्यानंतर तुम्हाला 2.5 लाखाच्या कमी उत्पन्नाचं असेल ते. त्याच्यानंतर तुम्ही आधार कार्ड आहे तुमच्याकडे इलेक्शन कार्ड आहे आणि तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पात्र महिला आणि अपात्र महिला याच्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये काय याच्यात म्हणजे आता याच्यामध्ये शासनाच्या निर्णयाच्या दुरुस्ती काय 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 केली होती. त्याच्यामध्ये 2105 वरती अविवाहित, त्याच्यानंतर विधवा, घटस्फोट आणि निराधार महिला, कुटुंबातील एक महिला, म्हणजे त्याच्यामध्ये 2 महिला जर अविवाहित असेल तर त्याला एकच महिलेला त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. आता याच्यामध्ये बरेच याच्यामध्ये व्हायरल व्हिडिओ होत आहे की 5 एकरच्या जवळपास जमीन असेल तर ती महिला पण पात्र नाही. याच्यामध्ये GR मध्ये कुठल्याही प्रकारचं याची आट वगैरे आली नाही. ते लावू शकतात, निकषामध्ये व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर ते करू शकतात. पण तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये तर त्यांनी आट लावली, म्हणजे त्यांनी पहिल्यांदा लावली होती 28 जूनच्या GR मध्ये लावली होती. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 जुलैच्या नंतर त्यांनी ती आट पूर्ण GR मध्ये तुमचं 5 एकरच्या जमिनीवर ते पूर्ण त्यांनी डायरेक्ट त्यांची ती ही कोर्ट हेच करून टाकलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला नेमके काय पात्रता होती निराधार, त्याच्यानंतर तुम्हाला ज्या काही महिला इन्कम टॅक्स वगैरे भरतात, 4 व्हीलर गाडी आहे अशा पात्र महिलेनं म्हणजे अपात्र झालेल्या आहेत त्या महिलेनं हे करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एका त्या न्यूजच्या माध्यमातून कशा पद्धतीनं न्यूजच्या माध्यमातून माननीय एकनाथ याच्या आपल्या फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री जे आता शपथविधी घेत आहेत त्याच्यात माध्यमातून, त्याच्या न्यूजच्या माध्यमातून त्यांनी काय काय निकष लावलेले आहेत, अपात्र महिला कोणकोणत्या आहेत त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं. महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याची घोषणा केली. मात्र आता या योजनेच्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी होणार आहे. आता केवळ पात्र लाभार्थी महिलांनाच पैसे मिळतील याची खात्री करण्यावर नव्या सरकारचा भर असेल. या योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेची पडताळणी होणार आहे, जेणेकरून अपात्र लाभार्थ्यांची नावं हटवली जातील. तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात लाभार्थ्यांच्या कागदपत्रांच्या तपासणीबाबत. तर आपण बघतोय कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याची कागदपत्र सादर करावी लागणार आहेत. निवृत्ती वेतन घेणाऱ्या किंवा 4 चाकी वाहनधारक
अर्जदारांच्या कागदपत्रांची अतिरिक्त छाननी होणार आहे. 5 एकरांपेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला अपात्र ठरतील. एका कुटुंबात फक्त 2 महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. अपात्र महिलेचे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून न्यूजच्या माध्यमातून व्हिडिओच्या दाखवलेला आहे की अपात्र कोणकोणत्या महिला आहेत, काय आहेत, कशा पद्धतीने आहेत. आता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा आणि जास्तीत जास्त ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे याच्यासाठी प्रतीक्षित आहेत त्यांना हे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. आणि अपात्र कोणते आहेत, पात्र कोणते आहेत आणि कशा पद्धतीने त्यांनी निकष लावलेले, व्हेरिफिकेशन कसं होणार आहे, काय आहे, सर्व डिटेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलेलं आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा आणि जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांपर्यंत